ओके, आज एक लेसन मिळाला आहे. तो लेसन असा आहे की जेव्हा आपण ब्रेकआउट हा आपला ब्रेकआउट आहे, जेव्हा हा हा लास्ट हायर आहे किंवा लोअर आहे इथं. ओके, और सिम्पल जस्ट डायग्राममध्ये सांगायचं झालं तर सपोज हा जर ब्रेकआउट झाला, ओके, ह्या लेवलचा जर ब्रेकआउट झाला, ओके, सो इथं आपला झोन असेल ज्यावेळेला रिटेस्ट होणार आहे. त्या रिटेस्टनं पॉईंट इथं आहे की ही जी क्लोजिंग लेवल आहे इथं, ही ब्लॅक आपली क्लोजिंग लेवल, ती इथे एक्झॅक्ट रिस्पेक्ट झाली पाहिजे. नो कॅन्डल शुड क्लोज बियॉन्ड दॅट लेवल. त्या लेवलच्या खाली क्लोज नाही झाली पाहिजे. इन दिस केस आणि जर बेरिश ट्रेड असेल तर वर क्लोज नाही झाली पाहिजे. ओके, इन सिम्पल वर्ड, खाली क्लोज झाली नाही पाहिजे. वरच खाली वीक रिजेक्शन देऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, इट डझंट मॅटर. ओके, क्लासिक एक्झाम्पल आहे इथं. आता अशी वीक जरी आली तर काय प्रॉब्लेम नाही, फक्त रिस्पेक्ट झाले पाहिजे. क्लासिक एक्झाम्पल इथं आहे आता. ओके, हा ब्रेकआउट, ह्याचा ब्रेकआउट झालेला कंप्लीट ब्रेकआउट फेज. ओके, अगेन वी कॅन सी इथं पण रिस्पेक्ट झालेला, इथं पण एक एंट्री होऊ शकली असती. बट इफ यू कन्सिडर्ड सेशन्स, दिस वॉज द राईट एंट्री ॲट द लंडन ओपन. ओके, इथं आपण मल्टिपल टाईम बघू शकतो, 1 2 3 अँड इवन 4 टाईम्स, 3 टाईम्स तर ॲक्च्युअलमध्ये एंट्री झालेली आहे. एक नंबर एंट्री झाल्या, काय विषय नाही. एक्झॅक्ट आपण क्लोजिंगला रिस्पेक्ट बघू शकतो इथं. एक्झॅक्ट रिस्पेक्ट, दॅट्स वॉट इम्पॉर्टंट. तो एक पॉईंट आज मस्तपैकी जरा नजरेत दिसला, दॅट वॉज लॅकिंग. ओके, नो डाऊट आपल्याला ब्रेकआउट रिटेस्टी सेटअप मिळाल्यात, पण त्यातल्या मायन्यूट डिटेल्स हे होते की, अँड अगेन आय थिंक आपण आपल्या सेशनचा वापर करायला पाहिजे, कारण ही एंट्री एक्झॅक्ट ॲट द लंडन ओपन होती. जी मला गोष्ट पहिल्यापासून जरा खटकत होती की कधी पण एंट्री घेणं सेटअप मिळाल्यावर, विच वॉज अगेन्स्ट माय नेचर. इथं जर 1:2 असता तर इझिली 1:2 इज इट. अँड किती कॅन्डल्समध्ये, 3 आवर्समध्ये, विदिन 3 आवर्स आवर टार्गेट वॉज हिट. ओके, सो द पॉईंट इज दिस, रिस्पेक्ट ऑफ द क्लोजर लेवल्स, क्लोजिंग लेवल्सची रिस्पेक्ट. Okay, that's it. This is the lesson for today.